नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आत्ता उठलोय, सूर्य बघा उठालाय, सूर्य आलाय खूप वरती. आज लेट उठायचं कारण म्हणजे काल उशीरनं झोपलेलो. रात्री हा मक्का पाणी पाजून घेतलाय. अजून तर बुरसा आहे, एका मिनिटात आंघोळ करून येतो. आंघोळ झालेले फुल पॉवरमध्ये. आता काम म्हणजे आपल्याला औषध मारायचं आहे. आपलं युवराज ट्रॅक्टर काय चालू झालं नाही, त्यासाठी पोपट काकांचा ट्रॅक्टर घेऊन चाललोय ओढायला त्याला. पोपट काकांच्या पोरांनी लाइटिंग कसं लावलं बघा. त्याचं फायरिंग कसं वाटते कमेंट करून सांगा. ताराच्या स्वरूपात टोचन बांधून घेतले. आता चालू करतोय. ह्या एवढ्याशा तारानं एवढं मोठं ट्रॅक्टर सुरू केलंय. ट्रॅक्टर घेतला आहे, आता चालू आहे औषधाच्या खोलीकडं. मित्रांनो, तुम्ही म्हणताल ही लोक येडी बिडी आहेत का असं रस्त्याला पाणी सोडतात. तर रस्त्याला पाणी सोडायचं कारण ती लोक येडी नाहीत. या द्राक्षावरती फपुटा उडतोय म्हणताना रस्त्याला पाणी सोडतात बघा. औषध लय दिवस झालं मारलं होतं म्हणताना सर्वप्रथम फिल्टर धुवून घेतलो. औषध मारायला चालू केलंय. फायनली औषध मारून झालेलं आहे. ट्रॅक्टर लावले घरापाशी. आता मस्तपैकी नाश्ता करून घेतो म्हणजे पुढच्या वाटचालीस मोकळं होतोय. तर नाश्ता झालाय फुल पॉवर मध्ये. नुकताच काकांचा फोन आलता, एक सपाना घेऊन रस्त्याकडेच्या उसाच्या प्लॉट मध्ये बोलल्यात. नेमकं काय विषय झालाय जाऊन बघू चला. उसाच्या रस्त्याकडेच्या प्लॉट मध्ये पाईप कडला कोणतर गाडी घालून फोडलेलं, त्याला कट टू कट जोडून घेतलं. बसून झाले, आता चाललोय घरी. चार्जिंगवरची गाडी घ्यायची आणि नुसतं मळ्यातनं फिरायचं बा. काल सकाळी पाजलेल्या ओळी निम्म्यातनं वर पाजलेल्या, निम्म्यातनं खाली आता पाजून गेले. वरचं मक्क बघायला गिरायक आलंय, त्यांना मक्क दाखवायला चाललोय. मित्रांनो, पाणी टोटल आपल्यापासून 75 फूट खोल आहे. त्याच्या खाली एक 5 फूट राहिले. आपल्या युवराजचं स्पेंडल टाईट आले बघा. स्टेअरिंग वळवायला ताप करायला लागले. ह्याला लई दिवस झाला ग्रीस करून. ग्रीसिंगचा पॉईंट कसा झाला बघा. ह्यो ग्रीसिंगचा पॉईंट आहे बघा. ह्यो ग्रीसिंगचा पॉईंट पूर्णपणे क्लोज झाला आहे. इकडच्या साईडचं बी तसंच काहीतरी झालं आहे. ह्याला ग्रीसिंग करायचं आहे. ग्रीसिंग करायसाठी ग्रीसिंग पंप लागणार आहे आपल्याला. तो खाली मळ्यात जाऊन पोपट काकांच्याकडे घेऊन येतो. काका घरातच होतं. चार्जिंगवरची स्कूटी घेतली आणि काकांना सांगितलं एका मिनिटात घेऊन आलो म्हणून. ग्रीसिंग पंप घेतलेला आहे. आता चाललोय घरी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुमच्या भावाने एक पॉईंट एकदम परफेक्टली ग्रीस केलेला आहे. ट्रॅक्टरला जेवढं पॉईंट आहे तेवढं सगळं पॉईंट ग्रीस केलं बघा. ग्रीसिंग करून कंप्लीट झालं. तोपर्यंत आदेश आला आहे त्या नवीन मक्क्याला ड्रिप करायचा आहे. मागल्या वर्षी ड्रिप नवीन केले, त्यामुळे यावेळी काय लई किचकट नाही बघा. त्या बाजूनं सोडवले आणि नुसतं पैपा ओढून त्या बाजूनं जोडायचं. जॉईनरमध्ये जोडले की विषय संपला. आपल्याला नवीन मेंबर जॉईन झालेला आहे. सूर्यास्त व्हायला थोडाच वेळ बाकी आहे. सायंकाळचा व्ह्यू बघा कसा दिसाला आहे. सूर्य काय शेवट दिसाला आज. हा वरचा एक प्लॉट पूर्ण झाला पायपा टाकून आणि हो खालचा अर्धा झाला आहे. राहिलेलं उद्या सकाळी. ग्रीसिंग पंप द्यायला चालूच होतो तोपर्यंत काका म्हणलं ऑक्सला पण ग्रीसिंग करून घे. ऑक्सला पण ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. मित्रांनो, याच्या लाईटी तुम्ही सकाळी बघितलेला, संध्याकाळी बघा कसे दिसतात. पूर्ण ट्रॅक्टर रंगून टाकतात बघा. तसं ऑक्सला निप्पल लय अडचणीत असतात. इथं एक बघा, जिथं जिथं निप्पल बसते तिथपर्यंत परफेक्ट केले. अशा पद्धतीने ग्रीसिंगचं काम तर संपलेलं आहे. ग्रीसिंग करून घरी आलो. घरी येऊन जेवण ते सगळं आवरलं बघा. रात्रीचे 11:58 झाल्यात. आपला व्लॉग पूर्णपणे एडिट करून कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा.